गावदेवी गट तसेच नेरे टीम जिंकलेली आहे। दुसऱ्या रात्रीमध्ये RMSK YCC मुरबी या टीमने सुपर 6 मध्ये प्रवेश केलाय। त्याचबरोबर तिसऱ्या रात्रीमध्ये JR नावडे टीमने थेट सुपर 6 मध्ये प्रवेश केलाय। कीर्ती 11 रोशन साई स्पोर्ट चिंद्रन या टीमने सुपर 12 म्हणजे सुपर 12 मध्ये प्रवेश केला। त्याचबरोबर चरण 11 बुर्दुल या संघाने सुद्धा सुपर 12 मध्ये प्रवेश केलाय। आणि कालची रात्र खऱ्या अर्थाने गावदेवी देवीचा पाडा या टीमने गाजवली आणि ते सुद्धा दाखल झालेले सुपर 6 मध्ये। आजची रात्र 8 संघांचा लॉट्स आपण पाहू शकाल। गेल्या कित्येक स्पर्धांमध्ये आपण पाहिले तर खूप वेळा मागणी केली जायची की रात्रीचे लॉट्स 10चे नसावेत 8चे असावेत आणि त्याला मात्र खऱ्या अर्थाने दुजोरा दिलाय आमचे या स्पर्धेचे सर्वेसर्वा शिल्पकार बोळाशेठ पाटील यांनी की आज खऱ्या अर्थाने आपण पाहतो ही स्पर्धा मात्र प्रत्येक रात्रीमध्ये 8 संघ म्हणजे खेळाडू आणि संघांसाठी सुद्धा एक आगळीवेगळी संधी इथे मात्र निर्माण केली। कारण 5 षटकांच्या पहिल्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील आणि खऱ्या अर्थाने आज 8 संघ आपल्या खेळाचा दबदबा निर्माण करतील आणि कोणता संघ टॉप 6 मध्ये टॉप 12 मध्ये पोहोचतील ते आपल्याला या रात्रीमध्ये पाहायला मिळेल। खऱ्या अर्थाने आज जोडले जातील ते मात्र सन्माननीय खऱ्या अर्थाने कित्येक वर्ष या सामाजिक क्षेत्रामध्ये ज्याप्रमाणे मार्गदर्शक म्हणून आम्ही त्यांना म्हणतो नेहमीच महादेव गडगे सर, त्याचबरोबर आमचे परममित्र पनवेल समालोचक असोसिएशनचे सहखजिनदार ज्यांचा आवाज आपण PPL मध्ये गेले कित्येक दिवस आणि नाईटमध्ये ऐकला ते म्हणजे प्रवीण टेंबे सर हे आमच्याबरोबर जोडले गेलेत। त्याचबरोबर इथे मात्र पंचांचा येतो ग्रीन सिग्नल सुनील तांडे सर बेलोली, त्याचबरोबर हिरामन सर तारा ही पंचांची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। पहिलं षटक पहिल्या षटकाचा मानकरी गोलंदाज विजय पवार। पहिलाच बॉल रिलीज गणपती बाप्पा मोरया आणि पहिल्याच बॉल वरती झेल पकडण्याची संधी गमावली आहे। ऑन साइडला पहिल्याच बॉल शॉट स्क्वेअर लेगला हलक्या हाताने खेळला होता खेळाडू त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळाला। सुरेश जोशी स्वतः मात्र आज ज्या प्रकारचा खेळ त्यांचा राहिलेला गेले कित्येक वर्ष खेळत असताना आज 40+ त्यांच्या माध्यमातून खेळ पाहायला मिळतोय। आज रेग्युलर क्रिकेट खेळत असताना आपल्या टीमसाठी खेळताना पाहायला मिळतील। पहिल्या बॉलवर श्रीगणेश झाला या टीमचा गावदेवी खरबा माता पडगे टीमचा आणि आता मात्र अजिंक्य पाटील आपल्याला खेळताना पाहायला मिळेल। अजिंक्य पाटील एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू आहे। त्याचबरोबर पडगे टीमचा जबरदस्त हिटर सुद्धा मानला जातो। यावेळेस पाहायचं आहे पुढच्या बॉलवरती हिट केला बॉलला अगदी वलभगावच्या दिशेने स्ट्रेटचा आलाय पहिलाच आजच्या रात्रीमधला हा षटकार।
शेवटच्या बॉलने चौकाराने मात्र धावगतीला जो वेग अभाव होता तो मात्र पॉवर प्लेमध्ये खऱ्या अर्थाने राखून दिलं. कारण ज्या पद्धतीची बॅटिंग अजिंक्य पाटीलने दाखवली आहे, 3 बॉलचा त्याने खेळ केलाय. 3 बॉलवरती तब्बल 11 धावसंख्येचं योगदान दिलं आपल्या टीमसाठी. गावदेवी करवा टीमचं या ठिकाणी कौतुक करावं लागेल. कारण पहिल्याच पॉवर प्लेमध्ये पुरेपूर फायदा उठवला गेलाय. कारण पॉवर प्लेची ही संधी असते बॅट्समनसाठी, ॲडव्हान्टेज असतो आणि तो पूर्णपणे उठवला खऱ्या अर्थाने यावेळेस मैदानावरती अजिंक्य पाटीलने. साथ देण्याचे काम मात्र सुरेश जोशी यांनी केलेले आहे. आता मात्र स्ट्राईक असेल. पुन्हा एकदा सुरेश जोशी, नवीन गोलंदाज मैदानावरती पाहायला मिळेल. गोलंदाज तेजस पाटील, उत्कृष्ट खेळाडू जरूर आहे, नौका आहे, मात्र विश्वास दाखवलाय कर्णधाराने की तेजसच्या हातामध्ये षटक दिले. तर अथर्व 11 गावदेवी कानपोली क्रिकेट संघाचे एक नामवंत क्रिकेटर स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक काटे स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये दाखल झालेला संघ म्हटला आणि त्या संघाचा नामवंत क्रिकेटर सुधीर पाटील कानपोली, यावं स्वागत आहे तुमचं. पहिलाच बॉल खऱ्या अर्थाने रिलीज झाला, तो मात्र गोल्डन स्पॉटवर काहीसा वळवलाय बॉलला. तेजस्वी ही काशीत राहिली आहे. नौका गोलंदाज जरी असला ना, डावखोऱ्या हाताने चांगली गोलंदाजी करतोय, मात्र पुलरच्या बॉलला भिरकावून देण्याची कामगिरी केली आहे. सुरेश जोशीच्या बॅटमधून पंचांचा इशाराची वाट पाहतोय. हा बॉल, यस, पंचांचा इशारा, षटकार. जिथे मात्र अजिंक्य पाटील, आपण म्हटलं होतं की स्ट्राईक अजिंक्य पाटीलला कदाचित येण्याची या ठिकाणी संधी देण्याची गरज होती असं वाटलं असेल पडगे टीमला, मात्र सुरेश जोशी सुद्धा कुठे कमी नाही हे दाखवून दिले त्यांनी. षटकार ठोकत धावसंख्या नेले तब्बल 19 धावसंख्येवरती. 2 बॉल झाले समाप्त. पुढचा बॉल तेजसचा, हा बॉल पिचिंग अतिशय चांगली वेगाने केल्या आणि या बॉलवरती मात्र कुठल्या प्रकारचा फटका इथे मारता आला नाही सुरेश जोशी याला, आणि यावरती कुठल्या प्रकारचा नंबर नाही, धावसंख्या रोखून धरली 19 वरती. पुढचा बॉल तेजसचा, पुन्हा एकदा पुढे केलाय. हाही बॉल या ठिकाणी उंच जरी गेला मात्र लांबी थोडी कमी आहे असं वाटतंय, मात्र इथे मात्र झेल पकडला गेला, अप्रतिम झेल पकडला यावेळेस राकेश पाटीलने. थँक्स डीजे. या स्पर्धेकरता खऱ्या अर्थाने स्पर्धेचे आमचे ऑर्गनायझर प्रतिनिधी आणि ज्यांनी सामनावीर खऱ्या अर्थाने जे गौरवचिन्ह पुरस्कृत केलेले आहेत, विघ्नेश पाटील आणि प्रद्युमन पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक स्वागत. रिवाल मात्रे सरांचं इथे आगमन होत आहे. ओवले, यावं आपण व्यासपीठावर, आपले स्वागत आहे. खऱ्या अर्थाने आपण एक सांगू इच्छितो की 4 षटक आपल्याला पहिल्या 20 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे आहेत. काल मित्रांनो, कालच्या रात्रीमध्ये एका टीमला मात्र अशी पॅनल्टी लागली होती. एक क्षेत्ररक्षक आपल्याला 30 सर्कलमध्ये आणावा लागेल 5व्या षटकामध्ये, याची नोंद करून घ्या आपण. फिल्डिंग करणारा संघ, बॉलिंग करणाऱ्या सर्व खेळाडूंनी सफलता मिळवली आहे. मात्र नवीन फलंदाज भगवान मसे, बिग नेमिंग टेनिस क्रिकेट, चांगला खेळाडू, सातत्याने पडगे टीमसाठी चांगलं क्रिकेट जरूर राहिले. पंचांकडे दाद मागितली जाते, पंच ते इशारा करतात की हा बॉल अवांतर आहे, स्वेर आहे. स्वेरची धाव मात्र जोडली जाते धावसंख्येमध्ये. 20 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज तेजस, अगदी संमिश्र राहिलेल्या षटकामध्ये भगवानच्या बॅटमधून स्टँड अँड डिलिव्हर, चेंडू गेला सीमारेषा बाहेर, षटकार. अगदीच आपण पाहिलं संगीत, त्या संगीताची काल आपण पाहिले प्रीतमदादा म्हात्रे यांनी सुद्धा कौतुक केलं होतं. अगदी पूर्ण कार्यकुशल नेतृत्व कसं असावं, तर बोलण्यात पाटील साहेबांसारखं असावं. ऑन साईडला प्ले करत होते आणि इथे काय घडलं मैदानावरती, अजिंक्यची गोल्डन विकेट इथे मात्र सॅक्रिफाईस करावी लागली आहे आणि अजिंक्य मात्र निराश मनाने मैदानाकडून बाहेर जात असताना पाहायला मिळतोय. आणि ओवले एकेकाली ओवले क्रिकेट संघाचं ज्यांनी ओपनली स्पर्धेमध्ये नेतृत्व केलं,
प्रतिनिधित्व अष्टपैलू खेळाडूचं ते आमचे नामवंत क्रिकेट समालोचक रिबाल माते सरांचं आगमन होत आहे. मनपूर्वक आपलं श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ यांच्या वतीने स्वागत आहे. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. पॉवर प्ले तर दोन्ही षटकामध्ये आपण पाहिलं ना तर 13च्या सरासरीने आतापर्यंत 26 धावा लागल्या आहेत. मात्र 2 महत्त्वपूर्ण गडी मात्र बाद करण्यामध्ये पिसारो टीमला यश लाभलंय. पहिल्या षटकामध्ये विजय पवारने 13 धावा दिल्या, तिथे मात्र सफलता मिळाली नव्हती. तेजसला 2 सफलता मिळाल्या, मात्र 13 धावा या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा विजय पवार गोलंदाजीच्या मार्गावर असेल. इथे मात्र पहिल्या षटकामध्ये 13 धावा दिल्यानंतर सुद्धा विश्वास दाखवलाय, कारण आता पॉवर प्ले नसणार आहे आणि 2 जे फलंदाज मैदानामध्ये आहेत निखिल म्हात्रे आणि भगवान मसे, ही जोडी मात्र पडगे टीमला इथे मात्र सावरू शकेल. त्यांच्याकडे अपेक्षेने पाहत असतील पडगे टीम आणि सर्व पाठीराखे. पुढचा बॉल भगवानसाठी होता. पंचांचे दोन्ही हात मात्र एका हात जमिनीला समांतर झाला आणि अगदी बिमरचा हा बॉल मात्र इथे नो बॉल दिलाय. 1+1 अशी धावी जोडली जाते आणि त्यानंतर पुढचा बॉल असेल, पहा नीट, पुढचा बॉल असेल प्री हिट. विजय पवार दुसरं षटक फेकत असताना सातत्यानं आपण पाहतोय, मात्र इथे थोडीशी लाईनमध्ये कुठेतरी या ठिकाणी खराबी पाहायला मिळाली आणि पहिल्याच बॉल त्याच्या हातामधून स्किड झाल्यानंतर हा बॉल आला बिमर आणि बिमरची खऱ्या अर्थाने संधी असेल ती मात्र फ्री हिटची निखिल म्हात्रेला. तो सुद्धा एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. त्याच्या माध्यमातून पुढच्या बॉलवरती बिरकावून देण्याचं स्वप्न मात्र होतं. इथे मात्र झेल जर टिपला मात्र फ्री हिट होता आणि त्या बॉलवरती फलंदाज सुरक्षित असेल, एक धावी जोडली जाईल. एका धाबेने धावफलकावर धावा जोडल्या जातील. त्या मात्र 29 धावा या षटकामाला एक चेंडू संपलाय आणि इथे मात्र 5 षटकांच्या मॅचमध्ये जी धावगती राखली खऱ्या अर्थाने पडगे टीम मात्र इथे कमीत कमी 60चा पल्ला गाठू शकेल या धावगतीने जर राखली तर. आणि त्याच प्रकारची बॅटिंग यावेळेस मैदानावरती भगवान आणि निखिल. हा बॉल मात्र चेंडू आणि या बॅटचा संपर्क नाही. अगदी गतीने परिवर्तन करत असताना थोडं स्पीड वाढवला खऱ्या अर्थाने, गती वाढवून इथे मात्र भगवानला हा बॉल मात्र निर्धाव खेळावा लागला आणि ह्या बॉलवरती कुठल्या प्रकारची धाव नाही. गावगती स्थगित आहे. 29 धावसंख्येवरती 2 षटका आणि 2 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. पडगे विपक्ष पिसारो टीम टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी स्वीकारली आहे. अनसाईडला आता मात्र डीपमध्ये क्षेत्ररक्षक जरूर आहे. सिंगलचा प्रयत्न पूर्ण होतोय आणि याच दरम्यान सिंगल पूर्ण होत असताना धावसंख्या जाऊन पोहोचले 30 या धावसंख्येवरती. पिसारो टीमला नेहमीच ज्यांचा सपोर्ट राहिलेला आहे राजेश महादे यांचा हा संघ आणि त्यांनी स्पॉन्सर केलेला सातत्याने आपण संघ पाहतो कनब 11. हा संघ आपण पिसारोच्या माध्यमातून पाहिलेला आहे. त्यांचं आपण करूया स्वागत. जाऊया पुढच्या चेंडूकडे. इथे मात्र निखिलचा हा फटका ऑन साईडला थोडा हलक्या हाताने खेळून काढला होता. त्याच दरम्यान स्क्वेअर लेगच्या दिशेने डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात असताना पुन्हा एकदा सिंगल कंप्लीट आली आहे. आता मात्र षटकार चौकार कुठेतरी रोखलेत गोलंदाज विजय पवारने आणि खऱ्या अर्थाने 31 धावा धावफलकावरती लागला. 4 चेंडूंचा खेळ झाला समाप्त. आतापर्यंत पहिला नोबल देत असताना आतापर्यंत 4 धावा येतील या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत. पुढचा बॉल दांडी गोल केले, भगवानची बिग विकेट मिळवली विजय पवारने. थँक्यू डीजे. हा पहिला बॉल बिमर आणि त्यानंतर काय कमबॅक केलंय खऱ्या अर्थाने विजय पवारची ही काचेत राहिली आहे. पिसारो टीमसाठी सातत्याने तो खेळत राहिलाय आणि आज पाहतो दुसरं षटक ज्यावेळी त्याच्या हातामध्ये दिलं, एक विश्वास त्याच्याकडे दाखवला होता आणि तो सार्थ ठरवत असताना आतापर्यंत 5 बॉलवरती त्याने धावा दिल्या, त्या मात्र 5 आणि आपल्या संघासाठी आणि टीमसाठी एक महत्त्वपूर्ण विकेट मिळवली आहे. ती मात्र भगवान मसेसारखा एक महत्त्वपूर्ण गडी त्याने बाद केला. नवीन फलंदाजमध्ये अल्पेश आपल्याला पाहायला मिळू शकेल. अल्पेश भुईर हा सुद्धा एक चांगला खेळाडू आहे. आता मात्र डावखुऱ्या हाताने फलंदाजी करत असताना थोडंसं फिल्डिंगमध्ये चेंजेस करावं लागेल. फिल्डिंगमध्ये यावेळेस बॉल शिल्लक असतील, मात्र एकच बॉल शिल्लक आहे. मात्र 31 धावा धावफलकावरती कुठेतरी दुखून धरलेला धावफलक. 2 षटकामध्ये 26 होत्या, त्यानंतर फक्त 5 धावा आल्या 5 बॉलवरती. अल्पेशचा हा फटका ऑन साईडला पूल जरूर केला, मात्र क्षेत्ररक्षक सज्ज, तिथं चेंडू पकडला गेला. त्याच दरम्यान चेंडूपैकी चांगली आली आहे. फक्त सिंगल इथे मात्र कंप्लीट झाली आहे आणि सिंगलने मात्र धावफलकावर धावा लागतील. 3 षटकांच्या अंतिम 3 गडी बाद 32 धावा पडगे टीम बॅटिंग करत असताना.
तर यानंतरची लढत असेल बघा, आजच्या दिवसातील दुसरी लढत असेल. एका बाजूला दत्तकृपा कोपरा विपक्ष वरद प्राची 11 ढोंगऱ्याचा पाडा. दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांना आमचा पहिला पुकार आहे. सत्र संपण्यापूर्वी तुम्हाला नाणेफेकीसाठी येणं गरजेचं आहे. एखादा संघ उशिरा आला त्या संघाला लगेचच आमच्या श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ कमिटीच्या वतीने दंडित केलं जाईल. बोलूया पुन्हा एकदा संतोष घरत पेठ यांच्याकडे. थँक्यू महागुरु. जरूर या ठिकाणी आपण पाहिलं ना तर या नियमाची अंमलबजावणी ही टीम मात्र आपल्या सर्व संघांना करायची आहे. कारण प्रत्येक टीम इनिंग संपल्यानंतर लगेचच दोन्ही कर्णधार इथे टॉस बॉक्समध्ये आपण रिपोर्टिंग करा आणि लगेचच टॉस करून घ्यायचे आहे. 3 षटकांचा अंतिम खेळ समाप्त झालाय. डिस्प्लेच्या मैदानामध्ये आपण पाहतोय अगदी बॉटल्स मैदानामध्ये लगेचच उपलब्ध केल्या जात आहेत. ही कॅशेत राहिली या स्पर्धेची. कारण आपण पाहिलं ना तर बोलणं शेठ पाटील जिथे मात्र हात टाकतात तिथे मात्र जसेप्रमाणे म्हटलं जातं ना ते हाताप्रमाणे कुठेही सोने करण्याची त्यांची जी ताकद आहे ना. कारण आपण पाहिलं ना गेली कित्येक वर्ष कानपोली संघावर दाखवलेला भरोसा आणि कानपोली संघाने खऱ्या अर्थाने बोलणं शेठ पाटील यांनी या रतनबुवा स्मृती चषकामध्ये ज्या प्रकारे एंट्री केली आणि लगेचच पहिल्याच वर्षामध्ये कानपोली टीम मात्र अथर्व 11 कानपोली टीम फायनलमध्ये अंतिम फेरीमध्ये आपल्या रायगड असेल, भिवंडी असेल आणि या बलंगड विभागामधून मात्र अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणारा संघ पहिला संघ ठरलेला आहे. ही खासियत राहिली आहे बोलणं शेठ पाटील यांची. पुढचं षटक गोलंदाज अमर पाटील आलाय गोलंदाजीला. अगदी आपण पाहतोय 2-4 पालाचा रनअप. इथे मात्र अल्पेशला हा चेंडू समजला नाही. काहीसा वेगाने फेकलाय आणि वेगाने परिवर्तन करत असताना हा बॉल मात्र डॉट गेलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा अल्पेशसाठी होता. झेल उडालाय आणि झेल टिपला गेला इथे मैदानावरती. सागर पाटीलने हा झेल टिपला. खेळ झाला समाप्त अल्पेश भोईरचा. थँक्यू डीजे. इथे मात्र जरूर हादरा लागला आहे पडगे टीमला. जिथे मात्र आवश्यकता होती एक चांगली इनिंग खेळायची. निखिल आत्तापर्यंत संघर्ष जरूर करतोय मात्र त्यालाही मनामध्ये तशी बॅटिंग करता आली नाही. अल्पेशी लवकर बाद झाला. भगवान सुद्धा आपण पाहिलं तर एक षटकार ठोकून बाद झाला. आता नवीन फलंदाज अलंकार पाटील गेलाय मैदानावरती. सफलतापूर्वक गोलंदाजी करत असताना अमर पाटीलने आतापर्यंत 2 चेंडू फेकले. दोन्ही बॉलवरती एकही धाव दिली नाही आणि एक फलंदाज बाद केलाय. हा बॉल दांडी गेले गोल आल्या मैदानातून बाहेर जाईल. अलंकार पाटील बॅक टू द पवेलियन. लगातार 2 बॉलवरती 2 सफलता. आल्या माघारी परतलाय मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये जात असताना पाहायला मिळेल संदेश मात्रे. ज्या प्रकारची गोलंदाजी राहिली आतापर्यंत पिसारो टीमची पहिल्या 2 ओव्हरमध्ये कुठेतरी चांगली फलंदाजी राहिली होती. त्यानंतर अमर पाटील आता मात्र ऑन द हॅट्रिक असेल. अमर पाटील एक चांगला अष्टपैलू खेळाडू. आज पाहतो गोलंदाजी किती दर्जेदार राहिली. जिथे आवश्यकता होती एक चांगला इथे मात्र षटक फेकण्याची ती आवश्यकता पूर्ण करत असताना हॅट्रिक नोंदवण्याची संधी होती मात्र हा बॉल जाईल सीमारेषा बाहेर. स्टेजचा आला हा फटका. आल्या मात्र संदेश मात्रेने ठोकला षटकार. स्पर्धेकरता आपण इथे पाहतो खऱ्या अर्थाने पडगे गावचे सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय सचिन शेठ भोईर यांच्या वतीने स्पर्धेला 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य इथे करण्यात आलेलं आहे. सचिन शेठ भोईर साहेब आपला आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करतो. स्वर्गीय बाबूशेठ भोईर यांचे ते सुपुत्र आहेत खऱ्या अर्थाने. त्यांच्या वतीने 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य मनपूर्वक आपला आम्ही आभार व्यक्त करतो. संदेश साशी पुढचा बॉल होता ऑन साइडला प्ले करायचा होता. चेंडू मात्र
स्लिपमध्ये गेला, चेंडू अडवला जाईल. इथे मात्र लेग बायचा इशारा पंचांचा आलाय आणि खऱ्या अर्थाने पडगे टीम ज्या ज्या बेलीला मैदानामध्ये उतरते ना त्या त्या बेलीला त्यांचे वरिष्ठ मार्गदर्शक आज 40+ मध्ये सुद्धा चांगलं क्रिकेट राहिलेलं आहे. तर इथे आपण पाहतो खऱ्या अर्थाने मित्रांनो, आज रतनबुवा क्रिकेट स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने ज्या तर मान्यवरांचं इथे आगमन होत आहे. मनपूर्वक आपलं स्वागत. दत्ता शेठ पाटील साहेब या आपण व्यासपीठावर आपले मनपूर्वक स्वागत. पुढचा बॉल निकीसाठी होता ऑन साईडला, फाईन मध्ये चेंडू गेलाय. तत्पूर्वी या ठिकाणी पुन्हा एकदा धाडस होत नाही 2 धावा घेण्याचं, कारण गडी बाद झालेले आहेत महत्वपूर्ण आणि अशा परिस्थितीमध्ये 1 षटक बाकी जरूर आहे. निखिल आणि फलंदाज संदेशसाठी ही संधी आहे. 40 धावा धावफलकावरती आता लागलेल्या आहेत. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. तर व्यासपीठावर आपण सागर भुईर यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत. दत्ता शेठ पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य वल्लभ यांचं आगमन झालेलं आहे. श्री गणेश क्रिकेट संघाच्या वतीने आपलेही आम्ही स्वागत करतो. प्रवीण शेठ पाटील बुरदुल सुप्रसिद्ध उद्योजक आहेत आणि स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये त्यांच्या माध्यमातून संघाला तिथे खऱ्या अर्थाने प्रवेश देण्यात आला. खऱ्या अर्थाने प्रवीण दादा पाटील असतील, ॲडव्होकेट सुनील पाटील, परंतु त्याचं सोनं मात्र खऱ्या अर्थाने बुरदुल क्रिकेट संघाच्या माध्यमातून खेळाडूंच्या माध्यमातून करण्यात आलं. अंतिम फेरीमध्ये संघ दाखल झालेला आहे. त्यांना आम्ही शुभेच्छा देतो श्री गणेश क्रिकेट कमिटीच्या वतीने आणि त्याचबरोबर अथर्व 11 गावदेवी कानपोली क्रिकेट संघ सुद्धा अंतिम फेरीमध्ये दाखल झालं. त्यांनाही आमच्या मनपूर्वक शुभेच्छा. बोलूया पुन्हा एकदा संतोष घरत यांच्याकडे बोलणार. तत्पूर्वी दोन्ही संघातील संघनायक दत्तकृपा क्रिकेट संघ कोपरा आणि डोंगराचा पाडा वरद प्राची 11 डोंगराचा पाडा शेवटचा पुकार आहे. सत्र संपल्यानंतर मात्र उशिरा येणाऱ्या संघाला दंडित केलं जाईल. हो टू कॉमेंट्री बॉक्स. साईनाथ पाटील गोलंदाजीच्या मार्गावर आहे. तत्पूर्वी आम्ही सांगत होतो की पडगे टीम ज्या ज्या वेळेला मैदानामध्ये असते सातत्याने मात्र प्रीतमदादा पाटील त्याचबरोबर असतील सुभाष ठाकूर यांचं खूप मोठं मार्गदर्शन टीमला लाभत असतं. त्यांचं मनपूर्वक स्वागत. पुढचा बॉलवरती मात्र झेल होताना मात्र या ठिकाणी संधी निर्माण झाली होती. झेल काहीसा दूरवर या ठिकाणी पडला आणि त्यानंतर निखिलच्या खात्यामध्ये जरूर 1 धाव आली. मात्र निखिलचा आतापर्यंतचा आपण खेळाचा विचार केला तर 4 बॉल खेळलेत, फक्त सिंगलमध्ये त्याला धावसंख्या करता आली आहे. तर इथे आपण माजी सरपंच आणि उपसरपंच चषकाचे आमचे आधारस्तंभ वल्लभगावचे सुप्रसिद्ध उद्योजक राजाराम शेठ पाटील साहेबांचं स्पर्धेकरता आगमन होत आहे. मनपूर्वक आपलं सरसे स्वागत आहे. मोस्ट वेलकम. पुढचा बॉल पुन्हा एकदा साईनाथचा असेल. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. इथे संघाला गरज आहे मात्र 5 षटकांमध्ये किमान 55 धावा जर झाल्या तर एक फायटिंग टोटल आपल्या माध्यमातून उभी केली जाईल. हे पडगे टीमला जाणायला पाहिजे, कारण 2 षटकामध्ये आपल्या 26 धावा होत्या. त्यानंतर मात्र पुढील 2 षटकामध्ये फक्त 14 आल्या आणि आता पाहतोय मैदानावरती 2 बॉल समाप्त झालेत, फक्त सिंगल झाले पूर्ण. पुढील 4 बॉल जरूर शिल्लक आहेत. चांगला फटका कन्वर्ट केला. हाही बॉल जाईल सीमारेषा बाहेर. पंचांचा इशारा, षटकार. संतोष करत खऱ्या अर्थाने सुरेश जोशीचं आपण कौतुक करू. एक नवीन खेळाडूंना काही खऱ्या अर्थाने अनुभवी खेळाडूंना घेऊन त्यांनी एक संघाची चांगल्या प्रकारे ती फली खऱ्या अर्थाने तयार केलेली आहे. नक्कीच. आणि त्या संधीत पूर्ण करत असताना संदेशने ज्या प्रकारे बॅटिंग साधली मैदानावरती आतापर्यंत 2 षटकार ठोकलेत जरूर, मात्र अशा पूर्णपणे असतील त्या निखिल मात्रेकडून, कारण निखिलचा खेळ जबरदस्त राहिला आहे मागच्या काही वर्षामध्ये. मात्र आज काहीशा या ठिकाणी निराशाजनक अवस्थेमध्ये तो खेळतोय, कारण आतापर्यंत 4 बॉल त्यांनी खेळले, 4 धावा केलेल्या सिंगलने. आता शेंडू शिल्लक असतील फक्त 2 आणि धावा झाल्या त्या मात्र 48 धावा. अजून 2 बॉलवरती अजून एखादा मोठा फटका येऊ शकेल, कारण निखिल बॅटिंग करतोय आणि या वेळेस पहा जेल सुटलाय आणि इथे मात्र सिंगल धाव कन्वर्ट झालेली आहे. सिंगलने मात्र धावा लागतील त्या 49. एक चेंडू शिल्लक. स्ट्रायकिंग एंडला असेल फलंदाज संदेश मात्रे. संदेश मात्रेचा आपण विचार केला तर 2 षटकार ठोकले, एक वैयक्तिक 13 धावसंख्येचं योगदान दिलंय आणि प्रथम ते सुरेश जोशीने खेळ केला, कार्य अर्थाने 1 षटकार ठोकला आणि 8 धावांवरती बाद झाले. अजिंक्य पाटील मात्र दुर्दैवरित्या रनआउट झाला, त्याने सुद्धा धावा केल्या 13 आणि त्यानंतर भगवान मसेने 1 षटकार ठोकला, धावा केल्या 8 आणि आता मात्र अंतिम चेंडूवरती संदेश मात्रेचा हा खेळ.
चांगला स्ट्रोक आहे ऑन साईडला डीप मधला क्षेत्रक्षी चेंडूवरती येतील तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि इथे मात्र दुसरीदा होत असताना फलंदाज होईल बाद. रनआउटच्या स्वरूपात मिळाली सफलता आणि ते मात्र धावसंख्या रोखली गेली आहे. तब्बल 50च्या धावसंख्येवरती 10च्या सरासरीने यावेळेस बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये गावदेवी खरबामाता 11 पडगे टीम 50 धावा केलेल्या आहेत. 51चं टार्गेट असेल राधाकृष्ण पिसारो टीमला. थँक्स संतोष घरत. आपण आताच जगदीश पाटील वल्लभ एकेकालचे नामवंत अष्टपैलू क्रिकेटर त्यांचं आगमन झालेलं आहे. जगदीश आपला त्याचबरोबर किरण फडके आपले मनपूर्वक आम्ही स्वागत करतो. तत्पूर्वी तिथे नाणेफेक केली जाणार आहे. नाणेफेक इथे केली जाणार आहे. दत्तकृपा क्रिकेट संघ कोपरा नाणेफेकीसाठी संपर्क साधायचे आहे. इथे भरत प्राची 11 गावदेवी डोंगराचा पडा क्रिकेट संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. संघनायकांनी यावं. व्यासपीठावर आम्ही पाहतो खऱ्या अर्थाने स्वर्गीय बाबूशेठ भोईर पडगे यांचे सुपुत्र आणि 4 बांगडीवाला म्हणून पडगे गावात परिचित असणारे सचिन शेठ भोईर यांच्या वतीने माजी सरपंच आणि उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धेला 10,000 रुपयाचं देणगी या स्वरूपामध्ये आर्थिक सहकार्य केल्याबद्दल त्यांचा आम्ही श्री गणेश क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ वल्लभ यांच्या वतीने सचिन शेठ भोईर साहेब पडगे आपल्या मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. नाणेफेकीसाठी संपर्क साधायचा बघा. एक संघ इथे उपस्थित आहे. कोपरा क्रिकेट संघ उपस्थित नाहीये आणि स्पर्धेचे आमचे नियमावली आहे श्री गणेश अतिशय स्ट्रिक्टली आहे. पहिल्या दिवशी बामणडोंगरी क्रिकेट संघ खऱ्या अर्थाने उशीरा आल्यानंतर 5च्या ऐवजी 4 षटकांचा सामना खेळवला गेला होता. अ गटातील लढत असून सुद्धा नियमावली इथली खूप मोठी स्ट्रिक्टली आहे. संघनायक या. तत्पूर्वी आपण सचिन शेठ भोईर यांचा सन्मान इथे केला जाणार आहे. सचिन शेठ भोईर पडगे कुठे जाऊन देत. स्वर्गीय भरत शेठ भोईर यांचे ते बंधू आहेत. खऱ्या अर्थाने पडगे क्रिकेट संघ खेळतो ना की जिथे संघर्षांच्या विचारांची वस्ती तिथेच आमची दोस्ती असे पडगे गावचे सुप्रसिद्ध उद्योजक 4 बांगडीवाला सचिन दादा आला की निर्धारापेक्षा खलखलाट करण्यापेक्षा गंगाधारेसारखे संत वाहणारे आणि शून्यातून विश्व निर्माण कसा केला जातो शून्यातून विश्वाची एक निर्मिती होत असते असे सन्माननीय सचिन शेठ भोईर साहेब पडगे बाबूशेठ भोईर यांची खऱ्या अर्थाने पुण्याई आणि अशा दमदार व्यक्तिमत्वाचा येतोची सन्मान आमचे ऑर्गनायझर बलनाथ दादा पाटील यांच्या शुभास्ते वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले जात आहे. सचिन दादा आपल्या शुभास्ते ते नाणेफेक सुद्धा करायचे आहे. 10,000 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये आर्थिक सहकार्य सुद्धा त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. या दोन्ही संघनायक सचिन शेठ भोईर साहेब पडगे यांच्या वतीने दोन्ही संघांना कोपरा आणि डोंगराचा पाडा दोन्ही क्रिकेट संघांना मनपूर्वक शुभेच्छा. इथे पाहतो वरद प्राची हेड अँड टेल नाण्याच्या बाजू असणार आहेत. एका बाजूला दत्तकृपा कोपरा. बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो आणि नाणेफेकीचा कौल हा कोपरा क्रिकेट संघ नाणेफेक जिंकली निर्णय. तर या दोन्ही संघाने आणि संपादक बंधू खऱ्या अर्थाने सत्याची वाटचाल संपादक आदरणीय आहे श्री जोशी साहेबांचा आपण येतोची सन्मान इथे करणार आहोत. तर गोविंद धर्मा जोशी पडगे सत्याची वाटचाल पत्रकार म्हटलं ना सातत्याने अन्यायाविरुद्ध संघर्ष करणारे आणि त्यांचा येतोची सन्मान आमचे स्पर्धा ऑर्गनायझर बलनाथ शेठ पाटील आणि विघ्नेश पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जात आहे. पत्रकार म्हटलं ना मित्रांनो सातत्याने अन्यायाविरुद्ध लढणारे अन्यायाला वाचा फोडणारे संघर्ष करणारे की गोविंदादा संघर्षाचं नाव तू मनामनाचं ठाव तू जनाचं नेतृत्व तू जनसेवा करण्यासाठी तन मन धन अर्पिले तू आणि मातीतल्या माणसाची कललेली जाण तू असे आमचे पत्रकार बंधू गोविंददादांचा सन्मान इथे केला जात आहे. कैलाश पाटील आपलं इथे आगमन झालेलं आहे. आपले मनपूर्वक स्वागत आहे. पुन्हा एकदा पिसारवे गावातील सर्व ग्रामस्थ आणि पडगे गावातील सर्व ग्रामस्थ क्रिकेटचा आनंद घेतात. पीटीसी लाईव्ह प्रसारण घर बसलेल्या जे प्रेक्षक आनंद घेतात त्या सर्वांचं आमच्या या स्पर्धेच्या आधारस्तंभ राजाराम शेठ पाटील वल्लभ यांच्या वतीने मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. आणि बोलतो आता पुढच्या सत्रासाठी ओवले गावातील आमचे नामवंत क्रिकेट समालोचक रिवाल मात्रे सर यांच्याकडे बोलूया. पहिला आवाज आपण ऐकला संतोष घरत पेठ यांचं. धन्यवाद महागुरु. तर नमस्कार क्रीडा रसिक मित्रांनो, आपण पाहिलात खरं तर पहिला पूर्वार्धाचा खेळ तुम्ही संतोषजी घरत यांच्या आवाजातून समालोचन ऐकलात.
उत्तरार्धामध्ये मी रवींद्र मात्रे तुम्हाला सर्वांना घेऊन जातो थेट मैदानावर, जिथे मात्र सामना सुरू आहे. राधाकृष्ण पिसारवे विपक्ष गावदेवी खरबामाता पडगे. खूप चांगलं आयोजन श्री गणेश क्रिकेट क्लब वळप आयोजित माननीय सरपंच आणि उपसरपंच चषक 2024 आणि या रजनी स्पर्धेचा जबरदस्त आयोजन दिनांक 27 जानेवारी आज. तमाम सर्व क्रीडा रसिकांचं करूया स्वागत. पूर्वार्धामध्ये 50 धावा या ठिकाणी काढल्या गेल्यात आणि 51 धावांचं लक्ष्य समोर ठेवलंय. मॅचला सुरुवात करूया. 4 वेद 6 शस्त्र 14 विद्या 18 पुराणे आणि 64 कळांचा अधिदाता बुद्धिदाता गणपती बाप्पाला या ठिकाणी वंदन करूया आणि या पूर्वार्धाच्या खेळानंतर उत्तरार्धाला सुरुवात करूया. 51 धावांची गरज आहे. खूप चांगली स्पर्धा. गेम इज ऑन. पहिलाच बॉल. इट्स रॉकेट बॉल. डेफिनेटली अंपायर सिग्नल कॉल नो बॉल. अगदी हाईट फॅक्टर चेक केली. अबाव द वेस्ट बॉल फेकला गेला गोलंदाज निखिल म्हात्रेनं. तर सत्याचे वाटचालचे संपादक गोविंद जोशी साहेब पडगे यांच्या वतीने स्पर्धेला 10,000 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये आर्थिक सहकार्य करण्यात आलेलं आहे. जोशी साहेब आपलं आम्ही श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ यांच्या वतीने आभार व्यक्त करतो. नेक्स्ट बॉल डीप मिड विकेट एरियाकडे खेळून काढला. इथे मात्र सिंगल. खूप चांगली फेकी बघा. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि तेवढीच चांगली फेकी. इथे मात्र सिंगल मिळाली आहे. धावसंख्येला सुरुवात झाली बघा. श्री गणेशा झाली 1 धावेनं. ज्या पद्धतीनं पहिला नो बॉल फ्री हिटवर 1 सिंगल म्हणजे टोटल धावसंख्या 2. मिनी वानखेडे स्टेडियम अगदी लूक बघा. आपण या मैदानाला सातत्यानं अनेक वर्षांपासून हे मैदान पाहतोय आणि या मैदानावर इनसाइड द आउट खूप चांगला फटका खेळलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं बॅट्समन ठोकतोय. विजय पवार 4 धावांसाठी चौकार. स्वराज्याची स्थापना केली. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. स्टेप फॉरवर्ड अँड प्ले. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला आणि तिथे मात्र काय घडलं. बॅट कटच्या स्वरूपात आलाय. थर्डमॅन एरियाकडे 4 धावांसाठी चौकार. खूप चांगलं संगीत. खरं तर आज धर्मवीर आनंद दिघे यांचे देखील तुम्हाला सर्वांनाच आठवण होईल. कारण मित्रांनो आपण जसं संगीत ऐकलं ना, खरं तर आज आनंद दिघे साहेब यांची जयंती आहे आणि या गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांना स्पर्धेच्या माध्यमातून विनम्र अभिवादन. अप्पर कट लेट कट खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट्समन ज्या पद्धतीनं बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. विजय पवार ज्याच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला. तदनंतर मात्र डॉट बॉल 1 चौकार. 8 धावांवर खेळतोय विजय पवार. तर मंगेश म्हात्रे नॉन स्ट्राईकला. हा चांगला फटका. डान्सिंग डाऊन द विकेट. जबरदस्त टोला. जसा ऑफ स्टंपला चेंडू आला अगदी त्या चेंडूवर उडी मारून त्या चेंडूवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये सक्सेस ठरलाय विजय पवार ज्याच्या बॅटमधून आला चौकार. कृष्ण पिसारवे संघ गावदेवी करबामाता पडगे टीमच्या अगेन्स्ट. पिसारवे संघ म्हटलं ना तर आमचे मित्र अविक महादे याच गावचे. खरं तर कॉलेज फ्रेंड त्यांची मला आठवण झाली. पिसारवे संघ खेळत असताना खोलवर बदला बॉल लावडा फील केलाय. आत्मविश्वास कमी आहे. उत्साह फार मोठा जास्त पाहायला मिळाला आणि तिथे मात्र पंचांनी कोणताही निर्णय अर्थातच दिला नाही. अंपायर सांगतात की कदाचित बाटकट आहे की काय. फील फार मोठा पाहायला मिळाला. धावसंख्या धावफलकावर 14. पहिला षटक समाप्त. राधाकृष्ण संघ पिसारवे क्रिकेट संघाला वाकलन क्रिकेट संघातील अतिशय नामवंत क्रिकेटर मोतीराम भोईर यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत. त्याचबरोबर अविक शेठ महादेव पिसारवे आणि राजेश शेठ महादेव पिसारवे यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत. रिवाला मात्र सर आपण व्यासपीठावर पाहतो खऱ्या अर्थाने स्वर्गीय बाबूशेठ भोईर पडगे
खऱ्या अर्थाने एकेकाली त्यांना मी 60 वर्षाचे वयाचे असताना सुद्धा पडगे गावामध्ये क्रिकेट खेळताना बघितलं. आज आपल्यात नाही आहेत, परंतु त्यांचे सुपुत्र सचिन शेठ भोईर व्यासपीठावर आहेत आणि त्यांच्या वतीने स्पर्धेला 10,000 रुपयाचा कॅश प्राईज देण्या बक्षीस इथे खऱ्या अर्थाने देणग्या स्वरूपामध्ये आर्थिक सहकार्य केलं. आणि त्यांच्या समवेत आपण सत्याची वाटचाल आमचे पत्रकार बंधू संपादक आदरणीय खऱ्या अर्थाने आपण इथे पाहतो जोशी साहेब इथे उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने त्यांच्या वतीने सुद्धा 10,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य करण्यात आलं. नक्कीच महागुरु, हे दानशूर कार्य पाहायला मिळते. खरं तर दानकता, दान देण्याची धमक ही काही माणसांकडेच असते आणि ती मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून या अशा दानशूर व्यक्तींकडे पाहायला मिळते. कारण जिथे दान देण्याची सवय असते तिथे संपत्तीची कमी नसते आणि जिथे माणुसकीची शिकवण असते तिथे माणसांचीच कमी नसते. आज आपण पाहतोय सलग 2 वेळा खरं तर सरपंच पद भूषवणारी व्यक्ती सौभाग्यवती जयमाला भोलेनाथ पाटील आणि आज त्यांचे पती उपसरपंच भोलानाथ पाटील. एका घरात सरपंच उपसरपंच, संपूर्ण ग्रामपंचायत एका घरात पाहायला मिळते. हा खरं तर त्यांचा रेकॉर्ड आहे आणि भोलानाथ साहेब पुढल्या वर्षी हॅट्रिक मारावी हीच आमची इच्छा आहे. खरं तुम्ही या क्रिकेटची जशी हॅट्रिक तशी हॅट्रिक सरपंचाची मारावी. आज चेंडू आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. खेळपट्टीच्या अगदी बाजूला चेंडू थांबला जातोय. कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाही. संघाची धावसंख्या धावफलकावर स्थिर स्थगित 14 धावा. गोलंदाज वैष्णव भोईर समोर मात्र बॅट्समन मंगेश म्हात्रेला आपण पाहतोय. एका बाजूला विजय पवार ज्यानं 5 बॉलमध्ये 12 धावा. पिसाळवे टीम बॅटिंग करत असताना पडगे टीमच्या विरोधात हाफ ट्रॅकरचा बॉल ड्रिबल केलाय. नटराज स्टाईलनं भिरकावून दिलाय. चेंडू जाईल डीप फाईन लेगला. येतोय खणखणीत चौका षटकार. क्या बात आहे. खरं तर हा त्यांना विकासाची पोचपावती या गावामध्ये सातत्यानं मिळत आहे. हे संगीत तुम्ही ऐकलात अगदी वळप गावचे सरपंच साहेब. हा मात्र इथे लॉंग ऑनच्या दिशेनं केला. एका टप्प्यानं चेंडू अडवलाय देखील, परंतु दुसरी धाव धोकादायक ठरली असती, परंतु अगदी जलद गतीनं कंप्लीट केली मंगेश म्हात्रे आणि साथी फलंदाज विजय पवारनं. धावसंख्या धावफलकावर पहा झपाट्यानं वेगानं वाढली. 22 धावा करायच्या आहेत. एकूण 51 धावा. 5 षटकांमध्ये 51 म्हटलं तर 10.0च्या सरासरी कायम राखली. लॉफ केलाय. लॉफ द बॉल. बॉल इज गो 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 आउट ऑफ द पार्क. सिक्सर. इथे राधाकृष्ण क्रिकेट संघ पिसारबी क्रिकेट संघाच्या फलंदाजाने 1 षटकार तटवलेला आहे आणि येणाऱ्या 2 चेंडूवर जर अजून 2 षटकार तटवले तर भारतदादा म्हात्रे नागझरी नामवंत क्रिकेटर आणि मोतीराम भोईर वाकलन यांच्या वतीने 5,000 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाईल. क्या बात आहे. काय फलंदाजी इथे सुरू आहे पिसारवे टीमची. आमच्या अतुल पिसारवेचे एक उत्कृष्ट समालोचक आज 12व्या खेळाडूच्या भूमिकेत. अतुल आपलंही स्वागत. पुन्हा एकदा डीप फाईन लेगला भिरकावून देतोय. वारंवार फलंदाज ठोकतोय चौकार. मात्र विजय पवार खेळतोय. आता त्याच्यापेक्षा वरचढ मात्र 7 बॉलमध्ये 19 धावा खेळतोय मंगेश म्हात्रे. हा चांगला चेंडू. ही लाईन चांगली आहे. अप्रतिम चेंडू फेकलाय बघा वैष्णव भोईरनं. वैष्णव भोईर तुम्हाला नावा टीमचा माहीत असेल काय गोलंदाजी करतो वैष्णव भोईर, परंतु इथे पडगे टीमचा हा वैष्णव भोईर थोडासा महागडा ठरला. लास्ट बॉल अप्रतिम फेकला. अगदी वाईड यॉर्क आणि त्यामध्ये वैष्णवला मिळालं यश आणि धावसंख्या धावफलकावर 32. 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त. 32 धावा धावफलकावर. चर्चा सुरूच राहील कारण खूप चांगली स्पर्धा आहे. या अगोदर नितीननं गाणी खूप चांगलं वाजवलं की सरपंच साहेब अर्थातच सरपंच मॅडम जयमाला भोलानाथ पाटील आणि त्यांच्याच घरात त्यांचेच पती उपसरपंच भोलानाथ पाटील
गडगे सर महागुरु खरं तर भोलानाथ पाटील साहेबांची जर फ्रेंड्स फॉलोअर्स बघितली तर स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळेल. गणेश दादा जोशी, त्यानंतर भाऊ शेठ ठाकूर, आपण पाहतो ज्या पद्धतीनं ही सर्व फ्रेंड्स फॉलोअर्स. अरे भोलानाथ शेठ साहेबांनी काय कमवलं या आयुष्यात, या असे मित्र कमवलेत. आणि म्हणून तर भोलानाथ साहेबांबद्दल एवढंच म्हणावंसं लागतं की प्रभाव तुमचा खरं तर ज्या पद्धतीनं स्वभाव दमदार आणि प्रभाव दिलदार अशी व्यक्तिमत्व खरं तर जबरदस्त आपण पाहतोय. इथे भोलानाथ शेठ साहेबांच्या नावानं ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली जाते. पुन्हा एकदा विरकावून देण्याचा प्रयत्न केला. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला नोमॅन्स लँड एरिया मधून जातोय. आता येतोय हा खणखणीत आणखी चौकार. जय महाराष्ट्र. खूप चांगलं संगीत, हे संगीत ऐकावंच वाटतं. हा रिव्हर्स स्वीप काय चाललंय, हायलाइटिंग बॅटिंग. ज्यावेळेला हायलाइट्स पाहतो ना तशीच बॅटिंग आहे. चौकार षटकार चौकार षटकार. आणि इथे मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 40 या आकड्यावर. खतरनाक खतरनाक बॅटिंग, खतरनाक बॅटिंग. काय खरं तर डीप फाईन लेग, रिव्हर्स स्वीप, त्यानंतर वाईडिश लॉंग ऑन, मिड विकेट, चौफेर टोलेबाजी सुरू आहे. हे झेल आहे, परंतु इथे कॉल चुकला. दोन्ही फलंदाज एकाच बाजूला, एक ही पटरे पे दोरेल असं चित्र पाहायला मिळालं. आणि तिथे मात्र फलंदाज झालाय धावचित बाद. थँक्यू. फक्त 11 धावांची, आता 40 धावा धावफलकावर आल्यात. आता पहिला ब्रेक थ्रू बऱ्याच उशिरानं मिळाला आहे. आता 11 धावा उरल्यात. वन साइड मॅच. हा शरीराचा वेध घेतलाय, क्षेत्ररक्षक येतोय वेगानं. आणि तिथे बघा फेकी केली होती, मात्र कोणताही या ठिकाणी निर्णय म्हटलं डॉट बॉल जातोय. 11 धावांची अजूनही गरज. पडगे टीम थोडी आता अडचणीत आली आहे. चेंडू जास्त धावा कमी, हे समीकरण पाहायला मिळतंय. राधाकृष्ण पिसारवे टीमनं सुरुवातीपासून अगदी अग्रेसिव्ह बॅटिंग सुरू केली, अटॅकिंग बॅटिंग सुरू केली. आणि त्याच मुलं पडगे टीमला आता विचार करण्यास भाग पडले. 14 चेंडूंचा फक्त आता खेळ बाकी आहे. आणि हा मात्र पुढे येऊन खेळलाय. अगदी सिंगल डबलवर अजिबात लक्ष केंद्रित नाही, फक्त चौकार आणि षटकार. आणखी येतोय 4 धावांसाठी चौकार. 13 चेंडू आणि आता फक्त 7 धावांची गरज. आमचे पिसारवेचे अतुल एक उत्कृष्ट मृदुंगमणी आहेत. अगदी भजन कार्यक्रम त्यांचं सातत्यानं चांगलं पाहायला मिळतं त्या गावामध्ये. आज 12व्या खेळाडूच्या भूमिकेत आहेत. अतुल तुझंही नक्कीच स्वागत असेल. लेग बाईटचा इशारा आला. 1 धाव मिळाली. संघाची धावसंख्या 1 ने वाढते. सुरेश जोशीचं षटक समाप्त झालं. एका बाजूला आपण पाहिलं विजय पवार जो 10 बॉलमध्ये 24 धावा खेळतोय. अमर पाटील मात्र त्याच्या जोडीला. इथे मात्र आता उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी आणि जिंकण्याकरता फक्त 6 धावांची गरज. 12 चेंडू 6 धावा. आज आपण बघितलं तर हे समीकरण अगदी उलट आहे. 6 चेंडू 12 हव्या होत्या, परंतु इथे सोपं समीकरण झालंय. म्हणजेच एकंदरीत राधाकृष्ण पिसारवे टीमसाठी हे अगदी सोपं समीकरण. अविकजी महादे या मॅचचा आनंद नक्कीच घेत असतील. गावचा संघ आहे, त्यामुळे गावचा संघ उडल्यावर बरेच आपल्या टीव्ही स्क्रीनवर किंवा मोबाईल स्क्रीनवर, स्मार्ट मोबाईलवर हा मॅचचा आनंद घेत असतात. साऱ्यांचं करूया स्वागत. अतिशय चांगला दिलदार व्यक्तिमत्व म्हणून अविकला आम्ही नेहमीच सातत्यानं पाहतो. अगदी 1995-96 पासूनची जी मैत्री आमची अगदी कॉलेज जीवनापासून आज ही कधीही भेटल्यावर खूप प्रेम देत आहेत. आणि आज पिसारवे संघ खेळत असताना नक्कीच त्यांची देखील आठवण झाली आहे. 6 धावांची गरज आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी. तो देखील ड्रिबल केलाय. हा झोन, हा एरिया फार पसंत करतोय हा खेळाडू. आणि तिथे मात्र पुन्हा एकदा डीप फाईन लीगला जातोय 4 धावांसाठी चौकार.
राधाकृष्ण पिसारवे. खरं तर राधाकृष्ण म्हटलं तर या पिसारवे गावामध्ये राधाकृष्णाचं सुबक मंदिर आहे आणि त्या देवताच्या नावानं हा संघ खेळतोय. जिंकण्यासाठी फक्त 2 धावा. 2 धावा देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथे विकेट. तर बघा क्रिकेटचं जे वानखेडे आमचा ग्राउंड आहे वल्लभ ग्रामस्थांचा, वल्लभ गावातील या ग्राउंडच्या बाहेर क्रिकेटचा आनंद घेणाऱ्या सर्व प्रेक्षकांचा आमचे स्पर्धा ऑर्गनायझर विद्यमान उपसरपंच भोलेनाथ शेठ पाटील आणि माजी सरपंच राजूदादा पाटील त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने स्वागत आणि आम्ही आभारी व्यक्त करत आहोत. फक्त 2 धावांची गरज. ओनली 2 रन्स टू विन रिमेनिंग नाव. चेंडूंचा विचार केला तर भरपूर चेंडू शिल्लक आहेत. फक्त 2 धावांची गरज आणि त्या 2 धावांसाठी देखील विजय टोला. सर्वच्या सर्व फलंदाज घातक आहेत की काय. येतोय तो ठोकतोय षटकार आणि विजयी फटका. मॅच इज फिनिश. सामना जिंकलाय राधाकृष्ण पिसारवे संघानं. नक्कीच हार्डलक पडके टीम. ज्या पद्धतीने आपण बघितलं तर हा लवकरात लवकर पिसारवे संघाने मॅच फिनिश केला. अवघ्या 4 षटकातच 4थ्या षटकातील 3 चेंडूतच हा मॅच फिनिश केला आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच डेफिनेटली 2 ओव्हर 19 धावा आणि त्याचबरोबर 1 विकेट आणि विचार केला तर 13 चेंडूमध्ये 28 धावा फलंदाजीतून ऑलराऊंडर भूमिका साकारली